मी डॉक्टर संतोष कनशेट्टे, संचालक, पुना जेरियाट्रिक केअर सेंटर. गेली अनेक वर्ष पुना जेरियाट्रिक केअर सेंटरच्या माध्यमातून आम्ही अल्झायमर या पेशंटची काळजी घेत आहोत. 21 सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिवस. या निमित्तानं मी आपणाशी अल्झायमर या आजाराविषयी संवाद साधत आहे. अल्झायमर हा मुख्यत्वे मेंदूशी निगडीत आजार आहे, ज्यामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता, आठवणीत ठेवण्याची क्षमता ही बाधित होते आणि मग दैनंदिन व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी या करणं अवघड होत जातं. अल्झायमर हा आजार 60 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या वयामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. त्या सोबतीलाच अनुवंशिकता, मेंदूला झालेला आघात, व्यसनाधीनता अशी कारणे आपल्याला दिसून येतात. या आजारामध्ये वयाचा विचार जर आपण केला तर ज्यांचं वय वर्ष 65 ते 75 या वयोगटामध्ये मोडतं, तर त्या वयोगटातल्या साधारणतः 5% लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. तर 65 ते 85 या वयोगटातल्या व्यक्तींना 13% शक्यता हा आजार होण्याची असते. तर ज्यांचं वय वर्ष 84 किंवा 85 आणि त्यापेक्षा पुढे आहे, त्या वयोगटामध्ये 33% लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त जाणवते. आज भारतामध्ये 80 लाख लोक हे या आजाराने ग्रस्त आहेत. अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, रणधीर कपूर आणि अलीकडेच सीमा देव अशी काही प्रसिद्ध नावं या आजाराने ग्रस्त असलेली आपल्याला लक्षात येतात. अल्झायमर या आजाराची सुरुवातीची लक्षणे जर पाहिली तर त्यामध्ये सतत तेच प्रश्न विचारणे, गोंधळून जाणे, अस्वस्थ होणे, ओळखीच्या ठिकाणी स्वतःला हरवून जाणे, एखादं काम हातात घेतलं की पूर्ण व्हायच्या अगोदर सोडून देणे आणि परत दुसऱ्या कामामध्ये सामील होणे, ही एक सुरुवातीची लक्षणे आपल्याला या आजारामध्ये दिसून येतात. जेव्हा अशा प्रकारची लक्षणं लक्षात येतात तेव्हा लगेच वैद्यकीय मदत घेणं हे अपेक्षित आहे. सोबतीलाच एक निश्चित दिनक्रम जर करून दिला आपण, तर त्यामध्ये या लोकांना त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे फार फायदा हा होऊ शकतो. सोबतीला अनेक थेरपीज वापरल्या गेल्या पाहिजेत, ज्यामध्ये योग, ध्यानधारणा, क्राफ्ट, पेंटिंग अशा माध्यमातून त्यांची बौद्धिक क्षमता ही टिकून राहण्याला मदत होते आणि विस्मरणाची प्रक्रिया ही मंदावते. अशा पद्धतीनं आपण ज्येष्ठांची या आजाराने त्रासदायक स्थिती ही कमी प्रमाणामध्ये ठेवू शकतो. हा आजार होऊच